महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षात सध्या मतभेद सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। महायुतीने विजय मिळवल्यानंतर विरोधी नेत्यांकडून अनेकदा अनेक आरोप करण्यात आले, परंतु आता राजकीय वर्तुळात नवीन चर्चा समोर येते, ती म्हणजे काँग्रेस पक्षातील खासदार आणि आमदार हे महायुतीत भाजप पक्षात प्रवेश करण्याची। तसेच या संदर्भात पत्रकार परिषद घेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे। ते म्हणतात की महाविकास आघाडीचे आमदार खासदार आमच्या संपर्कात आहेत। तसेच महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने खोटेपणा केला आणि लोकसभेला निवडून आले। मात्र आता त्यांच्याच नेत्यांना, आमदारांना आणि खासदारांना असं वाटतंय की काँग्रेसमध्ये राहून काही अर्थ नाही, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत विरोधी नेत्यांवर निशाणा साधला आहे। तर आपण बघू की नक्की ते काय म्हणालेत। चर्चा कुठून आली हे मला माहिती नाही, पण काँग्रेस पक्ष हा अस्वस्थ आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने जे चुकीचं या देशामध्ये खोटारडेपणा केला, त्यातून काही मतं त्यांना मिळाले। आता त्यांच्याच कार्यकर्त्याला आणि नेत्यांना असं वाटतं, निवडून आलेल्या खासदारांना, की काँग्रेसमध्ये राहून काही आता आमचं पुढचं भविष्य काही चांगलं नाही। त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते आणि जनप्रतिनिधी आम्हाला भेटत असतात, त्यांचं दुःख ते मांडत असतात। काँग्रेसचं नेतृत्व हे निवडून आलेल्या खासदारांना, आमदारांना सांभाळण्याकरता योग्य पद्धतीचं त्या ठिकाणी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जी पक्षाच्या थाप असते, पक्षाची पाठीवर हात ठेवावा लागतो पक्षाने, तर त्यांच्याकडे खासदारांनी आमदाराकडे दुर्लक्ष आहे काँग्रेस पक्षाचं, त्यांच्या नेतृत्वाचं। काही लोक अस्वस्थ आहे, तर पुढे बघू काय होतं। यावरती काउंटर संजय राऊत असं म्हणतात की यंत्रणा त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ऑपरेशन लोटस सारखं ते काही करू शकतात। नाही, त्यांना त्यांचे माणसं सांभाळता येत नाही हा प्रश्न आहे। आम्हाला ऑपरेशन वगैरे करायची गरज पडत नाही, आम्ही कधी ऑपरेशनमध्ये पडतही नाही, आणि ईडी सीबीआयचा नेहमीचा त्यांचा रोना आहे हा। आम्ही कधी ईडी सीबीआयकडे गेलोही नाही, कधी आमचा त्याचा संबंधही नाही। तपास यंत्रणा आपलं काम वेगळं करतात, पण आपलं अपयश म्हणजे महाविकास आघाडीचं अपयश काय आहे की त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी त्यांना सांभाळता येत नाही, त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत। ते आम्हाला व्यक्तिगत भेटत असतात की आम्हाला कोणी विचारत नाही, आमचा पक्ष आम्हाला काही त्या ठिकाणी जनप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रोत्साहन देत नाही, आम्हाला विकासाचे कामं करण्याकरता कुठल्याही पद्धतीचा आम्हाला सपोर्ट करत नाही, किंवा जे काही पक्ष म्हणून हा आधार द्यावा लागतो निवडून आलेल्या लोकांना, तो काय आधार मिळत नाही, म्हणून ते अस्वस्थ आहेत। काही नावं कळतील का सर? किती संख्या आहे साधारणतः? कुठल्या पक्षातील ऑपरेशन लोटस किती मोठं असेल? वैयक्तिक संपर्कामध्ये नेमकी काय कारणं त्यांनी सांगितली पक्ष सोडण्यामागे? महाविकास आघाडीमधल्या सर्वच पक्षामध्ये ही अस्वस्थता आहे की निवडून आल्यावर जे जनप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघात कामे करावे लागतात, किंवा त्यांच्या मतदारसंघात जनतेला न्याय द्यावा लागतो, त्याकरता जे पाठबळ लागतं पक्ष म्हणून, ते पाठबळ त्यांना मिळत नाही। एकदा निवडून आले जनप्रतिनिधी की त्यांना कोणी 5 वर्ष विचारत नाही। काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये ही परिस्थिती आहे, त्यांच्या बैठका होत नाही, त्यांचा काय स्थिती आहे त्यांच्या मतदारसंघात कोणी त्यांना विचारायला तयार नाही, त्यामुळे अस्वस्थ आहेत। अनेक मोठे लोक आहेत अस्वस्थ, काही लोक तर त्या ठिकाणी पक्षावर प्रचंड नाराज आहे, नेतृत्वावर नाराज आहे। दिल्लीला त्यांना कोणी विचारत नाही, महाराष्ट्रात कोणी विचारत नाही, त्यामुळे अस्वस्थता आहे काँग्रेस पक्षामध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये। काहीच संबंध नाही आहे, मंत्रिमंडळ विस्ताराचा आणि याचा काही संबंध नाही। राजीनामा द्यायची त्यांनी तयारी दाखवली का? दुसरी गोष्ट, राजीनामा दिला तर कमळ चिन्हावरती निवडून येऊ शकतात पुन्हा एक खासदार? आमच्याकडे कुणी आलं तर आमचा पक्ष हा स्वागतच करतो। त्यांना आता लढायचं की लढवायचं हा विचार आज नाहीच आहे, कारण आजची ती काही परिस्थिती नाही आहे। पण जेव्हा जेव्हा कोणी आमच्या पक्षामध्ये येतं किंवा येणार आहे,
जे अस्वस्थ आहे त्यांना त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, त्यांच्या मतदारसंघात जनतेची अपेक्षा पूर्ण करायची आहे. त्या लोकांना तर वाटतं की बाबा आम्हाला विकसित भारताच्या संकल्पाला साथ द्यायची आहे. काही लोकांना असं वाटतं विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ द्यायची आहे. जसं की तुम्ही ऐकलं, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला धारेवर धरत काँग्रेस पक्षातले नेते, आमदार आणि खासदार हे अस्वस्थ असून महाविकास आघाडीचं अपयश हेच आहे की त्यांचे लोकप्रतिनिधी त्यांच्यापासून निराश आहेत असं म्हणत त्यांनी खळबळजनक दावा केला आहे. आता राजकारणात जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली प्रतिक्रिया ही किती खरी आहे हे बघणं नक्कीच महत्त्वाचं ठरेल. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर आता राजकीय वर्तुळात काही बदल होतील का हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा MB लाईव्ह मराठी.